नमस्कार. महानगरपालिकेचा रणसंग्राम या कार्यक्रमात आज आपण प्रभाग क्रमांक 15चा आढावा घेतोय आणि या प्रभाग क्रमांक 15 मध्ये एक गाजलेलं नाव आहे आणि जे नाव आघाडीवर आहे सर्वदूर त्यांची चर्चा आहे आणि हे सीट कन्फर्म आहे. अशा वैशालीताई सोमनाथ गायकवाड माझ्या समवेत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या उमेदवार आणि यांचं जे तिकीट आहे गेल्या 2 महिन्यापासून फायनल होतं. 15 वर्षापासून ते पक्षाच्या एकनिष्ठपणे काम करतायत. ताई, तुमचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपण उमेदवारी दाखल केलेली आहे. अवघे 7 दिवस राहिलेले मतदानाला. नमस्कार, माझं नाव वैशाली सोमनाथ गायकवाड. मी प्रभाग क्रमांक 15 मध्ये केशवनगर, मांजरी, 17.5 नळी ह्या भागातून निवडणूक लढत आहे. तर ही निवडणूक लढत असताना आपल्याला काय समस्या जाणवतात? लोक काय अपेक्षा करतायत आपल्याकडून? लोकांच्या अपेक्षा चांगली 100% निवडून येतात. आता आम्ही तर पाहिलेलं आहे की गिरीश गायकवाड असतील, सोमनाथ दादा असतील, यांच्या माध्यमातून 15 वर्ष काम चाललेलं आहे आणि पक्षाचं तुम्ही एकनिष्ठपणे काम करताय. मागच्या 2 महिन्यापूर्वी तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंना भेटलेला, हो. बरोबर आहे? साहेबांनी काय सांगितलं त्यावेळेस? साहेबांनी सांगितलं, आशीर्वाद दिला. आणि माझा मुलगा आहे ना, गिरीश गायकवाड, ते भरपूर शिवसेनेचं काम भरपूर करतो ना, आंदोलन वगैरे, त्या माध्यमातून त्याला भरपूर लोक ओळखतात. माझे मिस्टरही ते शिवसेनेत जवळजवळ 30-35 वर्ष ते शिवसेनेचं काम करतात. त्यामुळे मला सर्वांनी आग्रह केला की तुम्ही नाही का महिलांसाठी काहीतरी करा. त्यामुळे मी ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे. बरं, ताईंचं असं मत आहे की महिलांनी आग्रह केला प्रभागातील आणि यांचं बचत गटाचं मोठं जाळ आहे. महिला सक्षमीकरण शिवसेना दुर्गामाता ट्रस्ट असं यांचं ट्रस्टचं नाव आहे आणि या माध्यमातून ते गेली 10 वर्ष मला वाटते तुम्ही सगळे कार्यक्रम आयोजन करताय, बरोबर ना? हो. बरं, महिला सक्षमीकरण किंवा आपल्या प्रभागात रस्ते, लाईट, पाणी याबाबत अजून काय आपलं धोरण आहे? पहिले तर समस्या रस्त्याची, ट्रॅफिक खूप जाम होतं, ती समस्या पहिली सोडवणार. आणि आमच्या भागामध्ये रस्ता नाही, पाण्याची समस्या नाही आणि ड्रेनेज लाईन वगैरे आहे. ती प्रथम ते रस्ता आणि पाणी आणि ड्रेनेज लाईन आणि महिलांची सुरक्षा हे प्रथम मी नियंत्रण काम हाती घेते. बरं, त्याचबरोबर आता पॅनल प्रमुख देवाशेठ भाट असतील, बाकीचे 3 उमेदवार असतील, मोहिनी गणेश गुले असतील, ढोरे संतोष पंढरीनाथ असतील, तर तुमचा चौघांचा प्रचार जोरदार सुरू आहे. जिकडं तिकडं मशाल दिसते, बरोबर? तर लोकांना तुम्ही मतदानासाठी आवाहन करताना काय आवाहन कराल? शेवटच्या आपण टप्प्याकडे 15 तारखेला मशालचं बटन दाबून देवा भाट, वैशाली गायकवाड, मोहिनीताई घुले आणि गणेश ढोरे ह्यांना सर्व बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. ताई, प्रभागातील नागरी समस्यांबाबत काय सांगाल? महिलांसाठी इथं टॉयलेट नाही, संडास बाथरूम नाही, ते सुविधा उपलब्ध करेन. आणि इथे सरकारी दवाखाना नाही आहे, तो दवाखान्याची व्यवस्था करेन. याबाबत आपण पाठपुरावा करणार आहात. तर ताईंचं असं मत आहे आणि येत्या 15 तारखेला आपल्याला मतदार राजाला एक कौल द्यायचा आहे आणि तुम्हाला जर ताईंचं कार्य आवडत असेल तर नक्की त्यांना मशाल या चिन्हावर निवडून द्या. भरघोस मतदान करा आणि घराबाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजावा. धन्यवाद.